नमस्कार मित्रांनो. असंच काहीतरी महत्त्वाचं हे आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. हवामानासंदर्भातील अपडेट देण्यासाठी आपण मागच्या वर्षी एक व्हिडिओ बनवला होता. तशाच पद्धतीचा व्हिडिओ आपण आज बनवतोय. आज दिनांक 16 जून 2026 म्हणजे जवळपास जून महिना अर्धा संपला आहे. तरीही आपल्या शास्त्रानुसार दरवर्षी जसा 7 जूनला मृग नक्षत्राच्या आगमनावर आपल्याकडं जो पाऊस किंवा मान्सून सुरू होतो, तो मान्सून अद्याप सुरू झालेला नाहीये. त्यामुळं सध्या आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पावसाची अत्यंत म्हणजे गंभीर परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना सांगू इच्छितो, की सद्यस्थितीमध्ये पावसाची वाटचाल किंवा मान्सूनची वाटचाल कुठपर्यंत आहे आणि पुढील वाटचाल कशी राहील. तर आपण सुरुवात करू आपल्या सरकारी जी आपल्या देशाची जी वेबसाईट आहे IMD, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट किंवा ज्याला आपण हवामान खातं म्हणतो. त्याचं जे उपग्रहाकडून प्राप्त झालेलं चित्र आहे, त्या चित्रामध्ये आपण पाहू शकतो हा आपला महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राव्यतिरिक्त ही पूर्ण कोकण किनारपट्टी आणि आजूबाजूचा अरबी समुद्र. तर अरबी समुद्रामध्ये जे बाष्पयुक्त ढग तयार होतात, ते ढग पुढे कोकणामध्ये येऊन आणि कोकणानंतर पुढे सह्याद्रीवरूनही वाटचाल करून हेच ढग विदर्भ तसेच आपला मराठवाडा आणि जो पश्चिम महाराष्ट्र आहे, या सर्वत्र पाऊस देत असतो. पण यावर्षी आपण जर पाहिलं तर केरळमध्ये काही प्रमाणावर ढगांचं आच्छादन दिसतंय. पण त्या व्यतिरिक्त कुठल्याही पद्धतीचं ढगांचं फॉर्मेशन जे आहे, ते महाराष्ट्र किंवा कर्नाटकाच्या तटीय भागांमध्ये कुठेही दिसत नाहीये. आपण जो सर्व पाऊस पाहतोय, तो सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्यामुळं बंगालच्या उपसागरामध्ये बाष्पयुक्त ढग दिसतायत आणि ज्यामुळं आंध्र प्रदेश, त्या व्यतिरिक्त ओरिसा आणि पश्चिम बंगालचा काही भाग इथे पाऊस सध्या होतोय. पण महाराष्ट्रामध्ये त्या प्रमाणात पाऊस होताना दिसत नाही किंवा होण्याची चिन्ह सुद्धा दिसत नाही. आता आपण पाहू हवामान खात्याच्या वेबसाईटसह विंडी नावाची जी दुसरी वेबसाईट आहे, ज्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने आपल्याला डेटा दिला जातो. त्या वेबसाईटमध्ये पण जर आपण पाहिलं तर अखंड महाराष्ट्राचा किंवा भारताचा जो पश्चिमेकडील भाग आहे, त्या पश्चिमेकडील भागामध्ये कुठेही आपल्याला सध्या ढगांचं फॉर्मेशन दिसत नाहीये. ज्यामुळं पुढील 15 दिवसामध्ये पाऊस होण्याची शक्यता नसल्याचं भरपूर हवामान तज्ञ सांगत आहेत. जर ही शक्यता फेटाळायची असेल, तर अरबी सागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये कुठेतरी एखादा जर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि त्यातून जर ध्रुवीय स्थिती तयार झाली, तरच त्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये 15 दिवसाच्या आधी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण ही जी पावसानं ओढ दिली आणि त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं, की या वर्षीचा जो उन्हाळा होता मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये, तो जवळपास 40 ते 45 डिग्री इतकं प्रचंड तापमान होतं आणि त्या तापमानामुळं आपल्या राज्यभरातील जे पाण्याचे साठे आहेत, त्या साठ्यांमध्ये बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढल्यामुळं प्रचंड घट त्या साठ्यांमध्ये झालेली आहे. तर आपण एक नजर मारू आजची परिस्थिती दिनांक 16 जून 2026 रोजी महाराष्ट्रातील जे प्रमुख जलाशय आहेत, त्या प्रमुख जलाशयामध्ये पाण्याची परिस्थिती किंवा साठा किती आहे, याच्यावर आपण नजर मारू. तर सुरुवात करू पुणे विभागापासून. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारं जे महत्वाचं धरण आहे खडकवासला, जिथं 40% पाणीसाठा दिसतोय. पण त्याची कॅपॅसिटी 2 ते 2.5 टीएमसी इतकीच आहे. आणि त्याला सपोर्ट करणारे मागील जे 2 धरणं आहेत, पानशेत आणि वरसगाव, यांची परिस्थिती मात्र थोडीशी चिंताजनक दिसते. 17 आणि 11% इतकाच पाणीसाठा त्यांच्यामध्ये आहे आणि तो पाणीसाठा लवकरच संपून जाण्याच्या मार्गावर असल्यामुळं पुणे महानगरपालिका लवकरच आता पाणी कपात सुरू करेल. तर दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं जे पवना धरण आहे, 8 टीएमसी कॅपॅसिटी असणाऱ्या पवना धरणामध्ये सुद्धा फक्त 18% पाणीसाठा आहे. त्यामुळं आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरांनी पाणी कपाती संदर्भात आदेश यांच्याकडून पाणी कपाती संदर्भामध्ये आदेश देण्यात आलेले आहेत. पुणे विभागानंतर आपण जाऊ पुढे कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमधील राधानगरी हे एक जुनं धरण 8 टीएमसी कॅपॅसिटी असणारं 20% पाणीसाठा ज्या धरणामध्ये आहे सध्या. तो पाणीसाठा जवळपास 10 दिवस पुरेल अशा पद्धतीनं पाणीसाठा आहे. त्यानंतर प्रमाणावर पाणी कपात कोल्हापूरमध्ये पण करावी लागणार आहे. थेट पाईपलाईनचं जे पाणी येतं दूधगंगा धरण किंवा काळमवाडी धरण तिथं फक्त 3% पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याच्या 21 टीएमसी कॅपॅसिटीच्या अगेन्स्ट. तर सांगली जिल्ह्यातील महत्त्वाचे धरण वारणा जवळपास 24 टीएमसी पाणीसाठ्याची कॅपॅसिटी असणाऱ्या धरणामध्ये फक्त 16% पाणीसाठा उपलब्ध आहे.
तर सगळ्यात चिंताजनक न्यूज येते किंवा बातमी येते सातारा जिल्ह्यातील कोयना किंवा पाटण तालुक्यातून. कोयना ही जी महाराष्ट्राचं वरदायिनी समजलं जाणारं जे धरण आहे, या धरणामध्ये फक्त 9% पाणीसाठा उपलब्ध आहे. 109 टीएमसीच्या कॅपॅसिटीच्या जागेत. ही प्रचंड जी घट झालेली आहे पाणीसाठ्यामध्ये, त्यामुळं कोयना धरणातील सध्याची वीज निर्मिती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. त्या व्यतिरिक्त कोयना धरणातून कुठल्याही पद्धतीचा विसर्ग जो सिंचनासाठी असेल किंवा वीज निर्मितीसाठी असेल, तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये प्रचंड पाणीसाठ्याची म्हणजे पाण्याची चणचण भासते. कारण कोयना धरण हे सातारा, सांगली, कोल्हापूरचा काही भाग आणि कर्नाटक सीमेवरील काही भाग यांच्यासाठी फार महत्त्वाचं असं हे धरण. या धरणामध्ये फक्त 9% पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यानंतर जो भीमा किंवा उजनी ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणीसाठा क्षमता असणारं धरण सध्या 0% प्रत्यक्षात तो वजामध्ये असतो. म्हणजे मृत साठा जिथं वापरला जातोय. तर अशा पद्धतीनं उजनी डॅम सध्या निगेटिव्हमध्ये चालत आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती थोडीशी आपण चांगली म्हणू शकतो. कंपॅरेटिव्हली पश्चिम महाराष्ट्राच्या पैठण जे आहे, ज्याला आपण नाथसागर जलाशय म्हणतो, 65 टीएमसी कॅपॅसिटीच्या धरणामध्ये सध्या 27% पाणीसाठा आहे, जो मागच्या वर्षी 29% होता. तर मराठवाड्यासाठी थोडंसं आशादायी चित्र आहे पश्चिम महाराष्ट्राच्या कंपॅरिझनमध्ये. पण पश्चिम महाराष्ट्रामधील जी महत्त्वाची 2 धरणं आहेत, ज्यामध्ये कोयना आणि उजनी या दोन्ही धरणांमधील पाणीसाठा प्रचंड प्रमाणावर खालावलेला आहे आणि ही फार मोठी धोक्याची घंटा आहे सध्या. ठाणे विभाग जो कोकण विभागाच्या अंडर येतो. तर ठाणे विभागातील जी महत्त्वाची धरणं आहेत, मोडक सागर, तानसा आणि अप्पर घाटगर. ही सर्व धरणे मुंबई शहरासाठी पाणीपुरवठा करतात आणि या धरणातील पाणीसाठा जवळपास 40% वर असल्यामुळं मुंबई शहरास तूर्तास तरी कोणता धोका नाही आहे. पण अशाच पद्धतीनं पावसानं पुढं अजून आठवडा किंवा 10 दिवस ओढ दिली, तर ह्या धरणातील पाणीसाठाही मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो आणि मुंबई शहराला सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. यानंतर आपण बघू, तर विदर्भामध्ये पाहिलं तर मागच्या वर्षीच्या प्रमाणात थोडीशी परिस्थिती समाधानकारक आहे म्हणू शकतो. पण जसं मुंबईला आपण सांगितलं त्याच प्रमाणावर विदर्भात सुद्धा होण्याची शक्यता आहे. पण विदर्भामध्ये सध्या घडीला आपण पाहतोय, की अवकाळी पावसामुळं थोडंफार पाणी विदर्भातील धरणांना किंवा जलाशयांना मिळत आहे. त्यामुळे विदर्भात थोडीशी आशादायक थोडंसं चित्र दिसतंय विदर्भामध्ये. सारांशामध्ये सांगायचं झालं, तर विभागीय पाणीसाठ्यामध्ये पुणे विभागातील धरणातील पाण्याची जी पातळी आहे, ती प्रचंड चिंताजनक असून फक्त 14.57% इतकाच पाणीसाठा पुणे विभागामध्ये आहे. त्याखालोखाल नाशिक विभागामध्ये 25%, छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाड्यामध्ये 27% अशा प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध आहे. तर सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं, तर पुढे 15 दिवस पाऊस होणार नाही, असं सांगितलं जातंय तज्ञांकडून. त्यामुळं आपल्याला उपलब्ध पाणीसाठा हा चांगल्या पद्धतीनं किंवा प्रचंड बचत करून आणि काटकसरीनं वापरणं गरजेचं आहे. जेणेकरून पुढील पाऊस होईपर्यंत आपण ह्या टंचाईच्या संकटामधून यशस्वीपणे बाहेर पडू. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना असेल, जरी पाऊस सुरू झाला, तरी पेरणी करण्यास गडबड करू नये. कारण तज्ञांच्या मते जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांमध्ये जनरली जास्त पाऊस पडतो. पण यावर्षी एल निनोच्या इम्पॅक्टमुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये पाऊस ओढ देण्याची शक्यता आहे. त्यामुळे उगवण झाली तर ती जळून जाण्याची शक्यता असल्यामुळं शेतकऱ्यांनी कृपया पेरणी करण्यास गडबड करू नये आणि सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे, कृपया जे उपलब्ध पाणी आहे, त्याची नीट बचत करा आणि मोठ्या प्रमाणावर काटकसर करा. ही जी सर्व माहिती आहे, आपण आपले गव्हर्नमेंटचे संकेतस्थळावरून घेतलेली आहे. ज्यामध्ये वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटचा डाटा आपण घेतलाय. imd.gov.in कडून आपण सॅटेलाईट चित्र घेतलंय आणि विंडीकडून थोडंसं प्रिडिक्शन मिळवलेलं आहे. आपल्या सर्वांना ही माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ह्या संकटामध्ये पाणी जपून वापरा. पाणी वाचवा, जीवन वाचवा. धन्यवाद.